नमस्कार मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5वा पेपर पहिला मधील विषय गणित मधील आपण दुसऱ्या विभागातील 11वा धडा जो आहे भागाकार या पाठातील स्वाध्याय 11.3 मधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या स्वाध्यायातील पहिलं उदाहरण आहे, संजयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास रुपये 3375 मिळतात, तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील। या उदाहरणामध्ये संजय रोज 3 तास काम करत आहे। त्यानं लगातार 15 दिवस काम केलेलं आहे आणि रोज 3 तास काम करून 15 दिवसाचे त्याला 3375 रुपये जर मिळाले असतील तर प्रत्येक तासाला किती रुपये मिळाले हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। प्रथम आपण रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवसाचे किती तास काम होतात हे आपण या ठिकाणी काढायला हवं। म्हणजे 15 त्रिक 45 तास, म्हणजे त्यानं 15 दिवसात मिळून 45 तास काम केलेलं आहे आणि 45 तासाचा मोबदला त्याला मिळालेला आहे 3375 रुपये। आपल्याला जर प्रति तास मोबदला काढायचा असेल तर या ठिकाणी 45 तासाचा जो मोबदला आहे त्या सर्व मोबदल्याला जर आपण 45ने भागलं तर आपल्याला एका तासाचा मोबदला किंवा एका तासात त्याला किती रुपये मिळतील हे या ठिकाणी सांगता येईल। 45ने जर आपण या ठिकाणी भाग घातला तर 4 7 28 म्हणजे 7चा भाग जाईल। 7 5 35ला 5 हातचे आले 3, 7 चोक 28, 29 30 31 315। 7तून 5 गेले, 2 उरले, 3तून 1 गेला, 2 उरले, 3तून 3 गेले 0, वरचा घेतला 5 आणि या ठिकाणी 4 5 20, 5चा भाग जाईल। 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 चोक 20 आणि 2 22। म्हणजे या ठिकाणी एका तासाला 75 रुपये मोबदला त्या संजयला मिळाला असं आपल्याला सांगता येईल। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 3च्या ऐवजी 8 भाज्य घेतल्यामुळे बाकी 5 उरले, तर भाज्य पुढीलपैकी कोणते असेल। मित्रांनो, ह्या उदाहरणामध्ये आपल्याला प्रत्यक्ष पर्यायाचा वापर करून आपल्याला 8 या भाजकाने भाग घालून पाहावा लागेल आणि ज्या भाज्याला भागल्यानंतर बाकी 5 उरली ते या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजे या ठिकाणी 3च्या ऐवजी 8 भाज्य घेतला आहे, म्हणजे 3चा काहीच संबंध नाही। 3नं आपल्याला या ठिकाणी कोणत्या संख्येला भाग घालायचा नाही, काहीच नाही, कारण 8नं भाग घालायचा आहे आणि 8नं भाग घातल्यानंतर बाकी 5 उरत आहे। म्हणून आपण 8 हा भाज्य घेऊन या ठिकाणी भागाकार करून पाहू। पहा, पहिला पर्याय आहे 324। 324ला जर आपण 8नं भाग घातला तर 8 चोक 32, 0 राहतील, वरचा घेतला 4 आणि 8 0 0, म्हणजे बाकी या ठिकाणी 4 उरत आहेत। म्हणजे 8 भाज्य घेतल्यानंतर बाकी 5 उरायला हवी। म्हणजे पहिला पर्याय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही। यानंतर आपण दुसरा पर्याय चेक करू। 321, 8 चोक 32, वरचा घेतला 1, 0चा भाग गेला, बाकी उरला 1, म्हणजे हे सुद्धा आपला उत्तर असू शकणार नाही, कारण बाकी 1 उरत आहे 8 भाज्य 8नं भाग घातल्यानंतर। तिसरा पर्याय आहे 325। आपण 325नं भाग घालून पाहू। 325ला 8ने भाग घालू। 8 चोक 32, वरचा घेतला 5, 0चा भाग गेला, 8 0 0, बाकी उरले 5, म्हणजे 325 या भाज्याला जर 8 या भाजकाने भाग घातला तर बाकी या ठिकाणी 5 उरत आहे। 5 उरत आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे। पुढचा प्रश्न, प्रत्येकी रुपये 65 प्रमाणे 45 जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती त्यापेक्षा रुपये 378ने कमी असलेली रक्कम जमा झाली, तर किती रक्कम जमा झाली। पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी 65 प्रमाणे 45 जणांची वर्गणी जमा झालेली आहे। म्हणजे टोटल जर वर्गणी आपल्याला काढायची असेल तर
एकूण प्रत्येकी ₹65ला जर आपण एकूण व्यक्ती ज्या आहेत 45 जर गुणलं तर आपल्याला एकूण रक्कम या ठिकाणी मिळेल. 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 6 30, 30 आणि 2 32. दशकनं भागतोय, दशकनं गुणतोय आता. 5 चौक 20, 20ला 0 हातचे आले 2, 6 चौक 24 आणि 2 26. म्हणजे 2925 रुपये सर्वांचे मिळून होतात. पण झालं आहे काय की त्यापेक्षा 378 ने कमी असलेली रक्कम जमा झाली म्हणजे 378 रुपये याच्यामधूनही कमी झालेले आहेत. म्हणजे 2925मधून आपल्याला 378 रुपये वजा करावे लागतील. 15तून 8 गेले, 7 राहिले. ह्याचा घेतला 11, 11तून 7 गेले, 4 राहिले. 8मधून 3 गेले, 5 राहिले आणि 2 अशी 2. म्हणजे प्रत्यक्ष रक्कम जमली आहे त्यांच्याकडे 2547. प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम असेल 2547. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चौथा प्रश्न. एका खोक्यात औषधाच्या 48 बाटल्या मावतात. 11,520 बाटल्या ठेवण्यासाठी असे किती खोके लागतील? या ठिकाणी आपल्याला 11,520 बाटल्या ठेवण्यासाठी जे खोके काढायचे आहेत आणि एका खोक्यामध्ये 48 बाटल्या मावत आहेत. म्हणजे आपण या पूर्ण बाटल्यांना जर 48ने या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला 48 प्रमाणे लागणारे एकूण खोके आपल्याला सांगता येतील. 11,520 या संख्येला जर आपण 48ने भाग घातला तर आपल्याला प्रत्येक खोक्यात 48 बाटल्या जर ठेवल्या तर 11,520 बाटल्यांना किती खोके लागतील हे सांगता येईल. 48ने भाग घालू आपण. 4 2 8 4 त्रिकम 12. पहा मी या ठिकाणी अंदाज कसा घेत आहे. 4 दशक आहे आणि 4 दशकनं समजा 3चा जर भाग गेला तर 40 त्रिक 40 4 त्रिकम 12 120 होतात. 120 हे जास्त होतात म्हणून आपण या ठिकाणी 2चा भाग जाईल. 4 2 8, 4 2 8, 88चा 8 2 16ला 6, ला 1, 4 2 8 आणि 1 9, 96. 15मधून 6 गेल्यानंतर 9 राहतील आणि ते 10मधून गेलं तर 1 शिल्लक राहील. वरचा घेतला 9. नंतर पहा 4 चौक 16 4चा भाग जाईल. 8 चौक 32ला 2 हातचे आले 3, 4 चौक 16 आणि 3 19. वरचा घेतला 0, पुन्हा 0चा भाग जाईल. म्हणजेच 240 खोकी लागतील 11,520 बाटल्या ठेवण्यासाठी. प्रत्येक खोक्यात 48 प्रमाणे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. 5वा प्रश्न. एक ग्रोस पेन्सिलींची किंमत ₹720 आहे तर 18 पेन्सिलींची किंमत किती? मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला एक ग्रोस पेन्सिली म्हणजे किती हे माहीत असणं अगोदर आवश्यक आहे. एक ग्रोस पेन्सिली म्हणजे 12 डझन पेन्सिली हे लक्षात ठेवा सर्वांनी. 12 डझन. या ठिकाणी जर आपल्याला एक ग्रोस पेन्सिलीच म्हणजे किती माहीत नसेल तर आपल्याला अशा प्रश्नाचं उत्तर निश्चित सांगता येणार नाही. एक ग्रोस पेन्सिल म्हणजे 12 डझन पेन्सिली. पहा 12 डझन पेन्सिलीची किंमत आहे 720. तर 18 पेन्सिलींची किंमत किती? म्हणजे प्रथम आपल्याला एका पेन्सिलीची किंमत या ठिकाणी काढावी लागेल आणि त्याच वेळेस आपल्याला 18 पेन्सिलींची किंमत सांगता येईल. एका पेन्सिलीची किंमत काढण्यासाठी ही जी 12 डझन ज्या पेन्सिली आहेत 12 डझन पेन्सिली म्हणजेच 12चा वर्ग म्हणजे 144 पेन्सिली होतील. टोटल 144 पेन्सिली होतील आणि 144 पेन्सिल ह्या 720 रुपयाला मिळत आहेत. 720 रुपयाला. मग आपल्याला या ठिकाणी 144 पेन्सिल जर 720ला असतील तर एक पेन्सिल कितीला पडेल हे या ठिकाणी काढावं लागेल. म्हणजे 720ला आपल्याला 144नं भाग घालावा लागेल. पहा 2नं भाग जाईल या ठिकाणी. डायरेक्ट जर 144ने जर आपण 720ला भाग दिला तर पहा या ठिकाणी हे 500 4 5 20 700
5चा भाग जाईल म्हणजे 144 5 720 होतील. 144 1 144 144 5 720 म्हणजे एक पेन्सिल आपल्याला 5 रुपयाला पडेल. एक पेन्सिल 5 रुपयाला. तर आपल्याला 18 पेन्सिलींची किंमत काढायची आहे. म्हणजेच 18 × 5 जर केलं तर आपल्याला 18 पेन्सिलीची किंमत या ठिकाणी सहज सांगता येईल. 18 पंचे 90 म्हणजे 18 पेन्सिलींची किंमत होईल 90 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, ग्राहक संघाने प्रत्येकी 98.5 किलोग्रॅम वजनाची 15 गव्हाची पोती विकत घेतली. त्यातील गहू त्यांच्या 25 ग्राहक सभासदांना समान प्रमाणात वाटून दिल्यास प्रत्येक सभासदास किती किलोग्रॅम गहू मिळेल. म्हणजे प्रथम आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एकूण किती किलोग्रॅम गहू आपल्याकडे आहेत हे प्रथम काढावं लागेल आणि त्या एकूण सर्व गव्हाला आपल्याला 25 हिश्श्यामध्ये विभागणी करावी लागेल. म्हणजे 25ने जर आपण त्या एकूण गव्हाला जर भागलं तर त्यांना तो गहू समान प्रमाणात वाटून मिळेल हे आपल्याला उत्तर मिळेल. पहा, प्रत्येक पोत्यामध्ये गहू आहेत 98.5 किलोग्रॅम आणि एकूण पोते आहेत 15. म्हणजे आपल्याला एकूण 15 गव्हाचं जर वजन काढायचं असेल तर या वजनाला आपल्याला 15नं गुणावं लागेल. 15 पाचे 5 5 25ला 5 7 आले 2 8 5 40 40 आणि 2 42ला 2 हातचे आले 4 9 5 45 आणि 4 49 5 1 5 8 1 8 9 1 9. पहा, 15 पोत्यांचं वजन एकत्र करतोय आपण. किती होते ते पाहू आपण. 9 10 17ला 7 18ला 1 14 14 म्हणजे पूर्ण वजन होईल 1477.5 किलोग्रॅम. 15 पोत्यांचं वजन एवढं होईल. आता हे 15 पोत्यांचं हे जे गहू आहेत 1 क्विंटल 1477 किलो.5 किलोग्रॅम 1477.5 किलोग्रॅम गहू आपल्याला एकूण 25 ग्राहकांना समान प्रमाणात द्यायचा आहे. म्हणजेच ह्या संख्येला आपल्याला 25ने भाग घालावा लागेल. 1477.5 किलोग्रॅम भागिले 25 जर केलं तर आपल्याला प्रत्येकी किती गहू येतील हे उत्तर सांगता येईल. पहा, 25नं भाग घालू आपण. 25 5चा भाग जाईल. 5 5 25ला 5 7 2 5 2 10 2 12 25 5 125. 7 मधून 5 गेले 2 राहिले 4 2 गेले 2 राहिले 0 वरचा घेतला 7. याच्यानंतर भाग जाईल 25 8 200 25 9 225चा भाग जाईल. 7 मधून 5 गेले 2 राहतील 0 0. इथला पॉईंट आहे, आपण इथं पॉईंट देऊ आणि वरचा 5 खाली घेऊ. 25 1 25 म्हणजे प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी 59.1 किलोग्रॅम एवढे गहू आपल्याला द्यावे लागतील. 59.1 किलोग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 7वा प्रश्न, एका पेटीत 5 डझन आंबे याप्रमाणे 205 पेट्या भरलेला एक टेम्पो वाशीतील घाऊक फळ बाजाराकडे रवाना झाला. पेट्या उतरवताना 195 पेट्याच टेम्पोत आहेत असे लक्षात आले. तर बाजारात किती कमी आंबे पोहोचले. पहा, या ठिकाणी प्रथम आपण एकूण आंबे काढायला पाहिजे. एका पेटीत 5 डझन आंबे आहेत आणि अशा एकूण 205 पेट्या आहेत. पहा, एका पेटीत 5 डझन आंबे म्हणजे किती होतील. 12 पंचे 60 आंबे. एका पेटीमध्ये 60 आंबे आहेत. अशा एकूण 205 पेट्या आहेत. म्हणजेच 205 पेट्यांना जर आपण 60नं गुणलं तर आपल्याकडे एकूण आंबे किती आहेत ही संख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हा 0नं भाग दिल्यानंतर गुणाकार 0च येतो. 6 पंचे 30ला 0 हातचे आले 3 6 0 0 0 3 3 6 2 12. म्हणजे टोटल आंबे आपल्याकडे आहेत 12,300 आंबे आहेत. पण झाली
झालं कसं की टेम्पोतील पेट्या उतरवताना 195च पेट्या टेम्पोत निघाल्या. म्हणजे 195 पेट्या म्हणजे 195 पेट्यातील एकूण आंबे आपल्याला काढावे लागतील. 195 पेट्या आणि प्रत्येक पेटीमध्ये 60 आंबे आहेत. म्हणजे 195ला जर आपण 60 गुणलं तर 195 पेट्यामधील एकूण आंबे आपल्याला सांगता येतील. 30ला 0 ह्याच्याले 3 9 सख्खी 54 54 आणि 3 57 57ला 7 ह्याच्याले 5 6 1 6 6 आणि 5 11. म्हणजे एकूण आंबे आहे पोहोचले तिथं 11,700. तर प्रश्न काय आहे तर बाजारात किती आंबे पोहोचले. एकूण आंबे होते 12,300. या 12,300मधून त्या बाजारामध्ये फक्त 11,700 आंबे पोहोचले असं आपल्याला सांगता येईल. 11,700 11,700 पोहोचले. आणि प्रश्न आहे की किती कमी आंबे पोहोचले. म्हणजे आपल्याला या एकूण 12,300मधून हे 11,700 वजा करावे लागतील. 13मधून 7 गेले, 6 राहिले, गेला 0 0. म्हणजे 600 आंबे एकूण बाजारामध्ये कमी पोहोचले असं सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 15 खुर्च्यांची किंमत रुपये 9,750 आहे. तर अशा 3 डझन खुर्च्यांची किंमत किती. पहा, 15 खुर्च्यांची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 9,750. आपल्याला 3 डझन खुर्च्यांची किंमत काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी प्रथम आपण एका खुर्चीची किंमत काढून घेऊ. एका खुर्चीची किंमत काढल्यानंतर आपल्याला 3 डझन खुर्च्यांची किंमत सहज काढता येईल. 15 खुर्च्यांची किंमत जर 9,750 असतील आणि एका खुर्चीची किंमत काढायची असेल तर 15ने आपल्याला या संख्येला भाग घालावा लागेल. 15 सख्खी 90, 7 उरले, वरचा घेतला 5, 15 5 75, वरचा घेतला 0 आणि परत 0चा भाग जाईल. म्हणजे एक खुर्ची आपल्याला 650 रुपयाला पडत आहे. एक खुर्ची 650 रुपयाला. तर आपल्याला 3 डझन खुर्च्यांची किंमत काढायची आहे. 3 डझन खुर्च्या किती होतात. 1 डझनमध्ये 12 खुर्च्या असतात आणि 3 डझनच्या खुर्च्या मिळून किती होतात. 12 त्रिक 36 खुर्च्या होतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 36 खुर्च्यांची किंमत काढायची आहे. एका खुर्चीची किंमत 650 आलेली आहे. म्हणजे 36 खुर्च्याची किंमत काढण्यासाठी ह्या एका खुर्चीच्या किमतीला आपल्याला 36ने गुणावं लागेल. म्हणजे आपल्याला 36 खुर्च्यांची किंमत काढता येईल. 6 0 0 6 5 30ला 0 ह्याच्याले 3 6 6 36 आणि 3 39, 3 0 0 3 5 15ला 5 4ला 1 3 संग 18 आणि 1 19. पहा, 36 खुर्च्यांची म्हणजे 3 डझन खुर्च्यांची एकूण किंमत आपण काढत आहोत. 9 5 14ला 4 ह्याच्याला 1 10 13ला 3 ह्याच्याला 1 1 आणि 2. म्हणजे 23,400 रुपये आपल्याला 3 डझन खुर्च्या घेण्यासाठी लागतील. 23,400. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 9वा प्रश्न. एक वही तयार करण्यास 96 कागद लागतात. तर 11,760 कागदांच्या किती वह्या तयार होतील. पहा, एका वहीसाठी 96 कागद लागत आहेत आणि एकूण आपल्याकडे कागद आहेत 11,760 कागद आहेत. आणि आपल्याला एका वहीसाठी 96 कागद लागत आहे. म्हणजे एवढ्या कागदापासून आपल्याला किती वह्या तयार होतात आणि किती कागद शिल्लक राहतात हे आपल्याला काढण्यासाठी ह्या एकूण कागदांना 96ने म्हणजे एका वहीला लागणाऱ्या कागदाच्या संख्येनं भाग घालावा लागेल. पहा, या ठिकाणी आपण भाग घालू. 9 दुनी 18 जास्त होईल. 96चा भाग घालू आपण. 96 1 96, 1 उरला. 11मधून 9 गेले, 2 राहिले, 21 शिल्लक राहतील. वरचा घेतला 6, 9 दुनी 18, 2चा भाग जाईल. 96 दुनी 6 दुनी 12ला 2 ह्याच्याला 1 आणि 9 दुनी 18 1 19. 6मधून 2 गेले, 4 राहिले.
इथं 11मधून 9 गेले, 2 राहिले आणि हे 0 वरचा घेतला 0. 9 दूने 18, 9 त्रिक 27 जास्त होईल म्हणजे पुन्हा 2चा भाग जाईल 192. 96 दूने 192. 10मधून 2 गेले 8 राहिले. 3 13मधून 9 गेले 4 राहिले आणि हे 0. म्हणजे या ठिकाणी 48 कागद शिल्लक राहत आहे. बाकी 48 उरत आहे म्हणजे 48 कागद शिल्लक राहत आहे. आणि 96 पेजेसची 11,760 कागदापासून 122 वह्या पूर्ण तयार करता येतील आणि 48 कागद शिल्लक राहतील असं सांगता येईल आपल्याला. 48 शिल्लक राहतील आणि 122 वह्या ह्या पूर्ण तयार केल्या जातील. पहा 122 वह्या पूर्ण होतील आणि 48 कागद शिल्लक राहतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, श्री सामंत यांनी एका आश्रमशाळेला 25,000 देणगी दिली. त्यातील 17,500 रुपयांची रक्कम प्रयोगशाळेतील उपकरणांची खरेदी करण्यासाठी व उरलेली रक्कम 15 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून समान वाटण्यासाठी विनियोग करण्यास सांगितले. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळाली? पहा, प्रथम आपण या ठिकाणी एकूण दिलेली रक्कम आहे सामंत यांनी आश्रमशाळेला 25,000 रुपये. ह्या 25,000मधून 17,500 रुपये हे प्रयोगशाळेसाठी काढण्यास सांगितले. म्हणजे ते आपण याच्यातून वजा करू. 17,500 रुपये, 17,500 जर या ठिकाणी वजा केले तर आपल्याला शिल्लक राहतील पहा 7,500 रुपये. 7,500 शिल्लक राहतील आणि ही 7,500 शिल्लक राहिलेली रक्कम 15 गुणवंत विद्यार्थ्यांना समान वाटायची आहे आपल्याला. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळेल? म्हणजे 7,500 जर आपल्याला 15 विद्यार्थ्यांना समान वाटायचे असतील तर या 7,500ला आपल्याला 15ने भाग घालावा लागेल. 15 5 75, वरचा घेतला 0, परत 0चा भाग जाईल, पुन्हा वरचा 0 येईल, पुन्हा 0चा भाग जाईल. म्हणजे एकूण 500 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटली जाईल असं सांगता येईल आपल्याला. प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 11वा प्रश्न, एका सहलीसाठी प्रत्येकी रुपये 775 प्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. सहलीचा एकूण खर्च 35,000 झाला. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली? या उदाहरणामध्ये प्रथम आपण एकूण रक्कम जमा झालेली रक्कम काढू. पहा, प्रत्येक विद्यार्थ्याकडून या ठिकाणी 775 रुपये वर्गणी घेतलेली आहे आणि एकूण विद्यार्थी आहेत 50. म्हणजे एकूण रक्कम काढण्यासाठी आपल्याला 775ला 50नं गुणावं लागेल. 5 5 25ला 5 हातचे 2, 5 7 35, 2 37ला 7 हातचे 3, 5 7 35 आणि 3 38. म्हणजे एकूण रक्कम जमा झाली आहे 38,750. 38,750 आणि या एकूण रकमेमधून त्यांचा प्रत्यक्ष सहलीसाठी खर्च झालेला आहे 35,000. ते 35,000 आपण याच्यातून वजा करू. म्हणजे एकूण रक्कम शिल्लक राहिलेली आहे 3,750. 3,750 रक्कम एवढी त्यांच्याकडे शिल्लक उरलेली आहे. आता ही रक्कम सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यामध्ये, पहा सहलीत सहभागी विद्यार्थी किती आहेत? 50. हे या ठिकाणी लक्षात घ्या. सहभागी झालेल्यामध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली? 3,750 जर आपल्याला 50 विद्यार्थ्यात समान वाटायचे असतील तर ह्या 3,750ला आपल्याला 50नं भाग घालावा लागेल. 5 7 35, 5 7 35, 7चा भाग जाईल पहा 7 0 0, 7 5 35, 5
2 0 वरचा घेतला 0. 250 म्हणजे 5 5 25, 5चा भाग जाईल 50 5 250. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना 75 रुपये हे वाटून वापस जातील उरलेल्या रकमेतून. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 12वा प्रश्न. 6363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? 2017मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि या पद्धतीचा एक प्रश्न दरवर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असतोच, हे लक्षात ठेवा. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 6363ला 9 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास, भाजक हा 9 आहे लक्षात घ्या, हा भाजक 2 ने कमी करायचा आहे. म्हणजे 9 मधून जर आपण 2 कमी केले तर किती शिल्लक राहतील? 7. म्हणजे भाजक जर 7 केला तर भागाकार कितीने वाढेल? म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रथम हा भागाकार पूर्ण करावा लागेल आणि नंतर हा भाजक 2 ने कमी करून 7 ने भाग घालावा लागेल आणि नंतर आलेल्या 2 भागाकाराची आपल्याला तुलना करावी लागेल आणि तो कितीने वाढला हे आपल्याला त्यावेळी सांगता येईल. प्रथम आपण 9 ने करू. 6363 भागिले 9, 9 7 9 7 63 वरचा घेतला 6, शून्याचा भाग जाईल 3, पुन्हा 9 7 63 म्हणजे भागाकार येईल 707 9 ने भागल्यावर. पण हा भाजक जर 2 ने कमी केला तर किती येईल पहा. 63 भागिले 2 ने कमी केल्यानंतर भाजक मिळत आहे 7, 7 9 63 घेतला 6, शून्याचा भाग जाईल 3 घेतला 7 9 पुन्हा 63 म्हणजे हा भागाकार येईल 909. पहा प्रश्न म्हणते पुढे आहे भागाकार कितीने वाढेल. पहा या ठिकाणी कितीने वाढेल हे जर काढायचं असेल आपल्याला तर ह्या 7 ने भाग घातल्यानंतर जो भागाकार आलेला आहे त्यामधून आपल्याला 9 ने भाग घातल्यानंतर आलेला भागाकार वजा करावा लागेल. म्हणजे 909 मधून आपल्याला 707 वजा करावे लागतील. 2 उरले 0 2 म्हणजे 202 ने तो भागाकार वाढेल असं आपल्याला सांगता येईल. 202 ने. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा एक प्रश्न दरवर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेत नेहमी असतो हे लक्षात ठेवून ही उदाहरणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा 13वा प्रश्न आहे. 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल? सेम प्रश्न आहे तो आणि हा सुद्धा प्रश्न लगेच दुसऱ्याच वर्षी 2018मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. पहा एकदम सोपा प्रश्न आहे पण तो समजून घेऊन जर सोडवला तर आपलं उत्तर योग्य येऊ शकतं. प्रथम आपण 8 ने भाग घातल्यानंतर भागाकार किती येतो पाहू. 5656 भागिले 8, 8 7 56 वरचा घेतला 5, पुन्हा शून्याचा भाग जाईल वरचे घेतले 6 आणि पुन्हा 8 7 56 म्हणजे भागाकार येईल 707. आता या ठिकाणी भाजक आपल्याला 1 ने कमी करायचा आहे. 1 ने कमी करायचा आहे म्हणजे हा 8 भाजक आहे वजा 1 जर केला तर भाजक मिळेल आपल्याला 7. म्हणजे याच संख्येला जर आता आपण 7 ने भाग घातला तर पहा 7 8 56 वरचा घेतला 5, शून्याचा भाग जाईल वरचा घेतला 6, पुन्हा 7 8 56 म्हणजे हा भागाकार येईल 808 आणि हा 8 ने भाग घातल्यानंतर आला होता 707. आता हो कितीने वाढेल किंवा कितीने कमी होईल, कितीने वाढेल हे पाहायचे. म्हणजे या ठिकाणी ह्या 2 भागाकाराची तुलना केली आपण. 808 मधून जर 707 वजा केले तर आपल्याला मिळतील 101. म्हणजे 101 ने तो भागाकार वाढेल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो.